आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आणि खंडणी प्रकरणामधला आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ केजमधील राजेगाव फाट्यावर टायर जाऊन आंदोलन करण्यात आले। कराडवरचे गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर आणि जरांगे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील। स्वानंद, नेमकं काय घडतंय आता आणि आत्ताची परिस्थिती काय आहे? नियंत्रणात आहे की पोलिसांचा आणखीन बंदोबस्त आहे? नक्कीच आपण बघितलं कविता तर राजेगावामध्ये नाना चौरे नावाचा जो व्यक्ती हा पाण्याच्या टाकीवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ गेल्या तासाभरापासून आंदोलन करतोय आणि त्या नाना चौरेलाच पाठिंबा देण्यासाठी आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड याला देखील पाठिंबा देण्यासाठी आता राजेगाव फाट्यावर या लोकांनी टायर जाळून आंदोलन केले। जे कराड समर्थक आहेत ते आता प्रचंड आक्रमक झाले दिसून येत आहेत। अंबाजोगाई अहमदपूर जो रस्ता आहे याच रस्त्यावर हे आंदोलन चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी काही वेळ आता ट्रॅफिक देखील जाम झाले दिसून येते। आता प्रशासन या ठिकाणी पोहोचलं असल्याचं समजतंय, मात्र आता कराड समर्थक परळीनंतर आता केज मध्ये देखील आक्रमक होताना दिसतंय। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर केजमध्ये कराड समर्थकांचा रास्ता रोको सुरू आहे। वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी या समर्थकांची मागणी आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाल्मिक कराडचे समर्थक बीडमधल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर आंदोलन करतात। बीड पोलीस स्थानकासमोर सुद्धा या समर्थकांनी आंदोलन केलं होतं आणि आता एका वाटेवर आंदोलन करून टायरची जाळपोळ करून वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते।